गोळीबाराच्या घटनेनंतर शनिवारी रात्री द्वारली गावातील एका महिलेने भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या विरुद्ध हिल लाईन पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याने तक्रार केली आहे। गोळीबाराच्या घटनेनंतर शनिवारी रात्री द्वारली गावातील एका महिलेने भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या विरुद्ध हिल लाईन पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याने तक्रार केली। पोलिसांनी ही तक्रार दाखल करून आमदार गायकवाड यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। मधुमती उर्फ नीता एकनाथ जाधव या तक्रारदार आहेत। त्या कुटुंबियांसह द्वारली गावात राहतात। त्यांचे पती एकनाथ हे कल्याण येथे प्रवासी रिक्षा चालविण्याचे काम करतात। त्यावर त्यांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे। या प्रकरणात आमदार गणपत गायकवाड यांच्यासह विकासक संस्थेचे भागीदार जितेंद्र पारेख, विठ्ठल चिकनकर, शिवाजी फुलोरे, सौरभ सिंग, छोटू खान, चंद्रकांत ओल, मंगेश बारखेट यांचाही आरोपी म्हणून समावेश करण्यात आला आहे। द्वारली येथील जमीन प्रकरणावरून आमदार गायकवाड गावात आले होते। त्यावेळी जमिनीच्या वादातून आमदार गायकवाड यांच्यासह त्यांच्या साथीदारांनी आम्हाला जातीवाचक शिवीगाळ केली, आम्हाला खालच्या जातीचे म्हणून हिणवले, अशी तक्रार नीता जाधव यांनी हिल लाईन पोलीस ठाण्यात दाखल केली आहे। गोळीबाराच्या घटनेनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आमदार गायकवाड यांना विविध गुन्ह्यात हेतू पुरस्पर अडकविण्यासाठी असे गुन्हे दाखल केले जात आहेत, असे आमदार गायकवाड समर्थकांनी सांगितले।